नमस्कार, मैं हूं अनिकेत मिसाल और पेश है आज के किसानों और राज्य सरकार की कर्ज माफी पर गर्म राजनीतिक बहस। प्रदेश में सरकार द्वारा किसानों के लिए घोषित 31,000 करोड़ रुपए की कर्ज माफी को अब नाना पटोले सहित विपक्ष दलों ने कागज जाहिरात कहा है। उनका आरोप है कि इस घोषणा के बावजूद किसानों को 1 रुपए भी नहीं मिला। विस्तार से बात हुए नाना पटोले ने कहा कि विदर्भ समेत कई हिस्सों में कर्ज माफी, राहत पैकेज और कृषि समर्थन के दावे केवल घोषणाओं तक सीमित रहे, लाभ नहीं मिला। किसानों का दर्द वैसा क्या वैसा ही बना हुआ है। इस बीच राज्य में व्यापक किसान असंतोष देखे जा रहे हैं। बारिश और बाढ़ से फसलें तबाह हो रही है, लाखों हेक्टेयर जमीन प्रभावित हो रही है। कई किसानों ने फसल और कर्ज के बोझ के नीचे आत्महत्या तक कर ली, लेकिन सरकार की मदद मौन रही। इसके अलावा बढ़ती महंगाई, बेरोजगारी व आर्थिक तंगी को लेकर भी सरकार घिरी है। किसान व आम जनता का कहना है कि सिर्फ कागजों पर राहत और घोषणाएं की जा रही है, जमीन पर कोई भरोसेमंद अमल नहीं दिख रहा। आगे सवाल उठ रहा है, क्या इस 31,000 करोड़ की कर्ज माफी, राहत योजनाओं और राज्य सरकार के दावों का असली मतलब कभी किसानों तक पहुंचेगा या यह सिर्फ चुनावी बयानबाजी बनकर रह जाएंगी? बघा, या सरकारमध्ये एकमेकाचा काटा काढणारं, एकमेकाच्या आमदार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे। हे काही लपलेलं नाही। ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये, जमीन घोटाळ्यामध्ये, एकनाथ शिंदेच्या मुलाला, खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडवलं गेलेलं होतं, तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलताना त्यांचे आमदार, त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे त्याचा उल्लेख मी अनेकदा केलेला आहे। मुंबईमध्ये बीकेसी मधल्या भरतनगरमध्ये सुद्धा 500 एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेलेली आहे। नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार आहे। इथं एक शॅम्पल आपल्याला पुढे आलेला आहे पुण्याच्या घटनेमुळे, पार्थ पवारांच्या हत्येतून। पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, सरकारच्या आहेत, पण त्या लपलेल्या आहेत। आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू। पण जे पद्धतीचं दबाव तंत्र चाललेलं आहे, जसं पीएमओ मधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये, जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं, मंत्र्यांना काही अधिकार नाही, तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सीएमओ मधून सगळं सरकार चालते आहे। अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। त्यामुळे आता कोणाचे आमदार कुठे पळवतील, काय होतील, आणि भाजपमध्ये तर राहिलाच आहे, काही दुसऱ्याचे लोक घेऊन पळा अशी ती व्यवस्था राहिलीच आहे। तर ते काही होऊ शकतात। आदित्य ठाकरे म्हणाले, त्याच्यामध्ये त्यांच्या जो माहिती असेल की त्या आमदारांची संख्या आहे, आदित्य ठाकरे त्यांनी सांगितलं असेल। अहो, डबल इंजिनचं सरकार आहे, देशातलं सरकार यांचं आणि राज्यातलं सरकार डबल इंजिन। मग तो इंजिन, ते इंजिन खोटं बोलताय का? त्या इंजिननी लोकसभेत सांगितलेलं आहे, कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही। दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला, पण थोडासा आला। राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्याटप्प्याने पाठवतोय, आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे। कोणाचं खरं म्हणावं? म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडताय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे, जो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतलेला शेतकऱ्यांचा हा कधी नव्हे। आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल, तर याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं काम सरकार करते। या सरकारला लोकशाही मान्य नाही। हे बेईमानीनं निवडून आलेलं, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे। या सरकारला विरोधी पक्षपद हे मान्य नाही। ते म्हणतात संख्याबळ। मी मगाशी या सरकारला चॅलेंज केला, पुन्हा चॅलेंज करतो। ते मला म्हणतात 200 मतांनी निवडून आलं। मी त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रात बायलेटने निवडणुका घेऊन दाखवा, आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो। आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत, तर राजकारण संन्यास घेईल। फक्त बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवा। बेईमानीने निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात। महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये। त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही। त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार। टोलवाटोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे। हे আপনার होनो कामात लगाओ, आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।